हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MK ट्रिपल एस रिसोर्स स्पर्धा यूट्यूब चॅनल. सुरू करूयात आपला आजचा पेपर. पहिली न्यूज काय होती? युनियन कॅबिनेट नॉट फॉर केरला टू बिकम केरळम. बरोबर. केरळाचं जे नाव आहे ते केरळम असं करण्यासाठी युनियन कॅबिनेटने होकार दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट काय एक्झामसाठी की जेव्हा स्टेटचा हे जे स्टेट होता केरळ त्याचं नाव बदलून केरळम केलं, तर स्टेटचं नाव बदलायचं असेल बरोबर, त्याच्यासाठी कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठं कुठं प्रोव्हिजन आहे, त्याच्याबद्दल कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय प्रोव्हिजन आहे की युनियन कॅबिनेट करतं, मग त्याच्यानंतर प्रेसिडेंट करतात, इम्प्लिमेंट पार्लमेंट करतात, मग स्टेटचा त्याच्यामध्ये काय रोल आहे, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशनच्या कोणत्या आर्टिकलमध्ये. बरं, आता हे झालं स्टेटच्या नेम बद्दल. मग त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कोणती असते की स्टेट बाउंड्री झाली, त्याच्यानंतर स्टेटची बाउंड्री कमी करणं जास्त करणं, त्या गोष्टी झाल्या, कोणतं रिजन वाढवणं कोणतं रिजन कमी करणं, या गोष्टी झाल्या. त्याच्याबद्दलचे कॉन्स्टिट्यूशन मध्ये कोणत्या प्रोव्हिजन आहेत, कोणत्या आर्टिकल अंडर येतं, काय असतं. मग त्याच्याच बरोबर युनियन कॅबिनेटने नॉट दिला म्हणजे माझं ते पार्लमेंटमध्ये होकार करून घ्यायचं आहे की डायरेक्ट फक्त कॅबिनेट किंवा फक्त गव्हर्नमेंटच्या ऑर्डरनी पास होणार आहे. त्याच्यानंतर जर गव्हर्नमेंट पार्लमेंटचा रोल असेल तर त्याच्यामध्ये कोणती मेजॉरिटी लागते, सिंपल लागते, स्पेशल लागते. त्याच्यानंतर स्टेटनी जर समजा आपल्याला माहिती की जसं स्टेट अलाउ करतं, स्टेट ऍप्लिकेशन देतं सेंटरला की असं असं नाव बदला किंवा काय करा, तर त्याच्यामध्ये स्टेटनी हे मोशन किती स्टेटनी त्यांच्या पार्लमेंटमध्ये जे आहे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, त्याच्यामधून हे पास करण्यासाठी कोणती मेजॉरिटी लागते, स्पेशल लागते की सिंपल लागते, हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. पुढची न्यूज काय होती? अँड इस्रायल व्हिजिट इट्स स्ट्रॅटेजिक इकॉनॉमिक रिजनल इम्पॅक्ट. बरोबर. आता इंडिया आणि इस्रायलचे जे रिलेशन्स आहेत, बायलॅटरल रिलेशन, याच्यासाठी एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह असं आर्टिकल दिलेलं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये काय काय सांगितलं की रिसेंटली 2017 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा भारतातले कोणते सगळ्यात पहिल्यांदा प्राईम मिनिस्टर जे गेले होते, मोदीजी गेले होते इस्रायलमध्ये 2017 मध्ये पहिल्यांदा गेले होते. त्यानंतर 9 वर्षानंतर मोदीजी आज आज इस्रायलमध्ये व्हिजिटला गेले होते. ही त्यांची सेकंड व्हिजिट असणार आहे आणि त्यांचीच नाही, कोणत्याही इंडियन प्राईम मिनिस्टरची इस्रायलमधली सेकंड व्हिजिट आहे. बरोबर. तर मग सध्या म्हणलं काय जाते की ज्याप्रमाणे युएस आणि इराणमध्ये टेन्शन चालू आहेत त्या रिजनमध्ये, त्याचबरोबर इस्रायल आणि गाझाचा इश्यू चालू आहे. या सर्व सिच्युएशनमध्ये मोदीजींनी तिथं जायला पाहिजे का? मग जर मोदीजी जात असतील, मग हे जर मोदीजी तिथे जात असेल, त्याचा अर्थ आपल्याला काय दिसतो की इस्रायल इंडियासाठी खूप इम्पॉर्टंट असा पार्टनर आहे. बरोबर. मग त्याची इम्पॉर्टन्स कोणत्या कोणत्या गोष्टीतून दिसून येते? मग सगळ्यात पहिली गोष्ट काय होती की सिक्युरिटी पार्टनरशिप. बरोबर. आता आपल्याला माहिती की काही वर्षांपर्यंत कसं होत होतं की आपली 70% पर्यंत जे आपले जे डिफेन्सच्या गोष्टी होत्या त्या रशियावर डिपेंडंट होत्या. मग एवढी ओव्हर रिलायन्स कोणत्याही एका नेशनवरती कधीच चांगली नसते. बरोबर. तर समजा आता रशिया एक चांगला स्ट्रॅटेजिक पार्टनर होता, ट्रस्टवर्दी असा पार्टनर होता, त्याच्यामुळं त्याचा गैरफायदा कधी घेतला गेला नाही. बरोबर. पण त्याचबरोबर आपल्याला मग इंडिया आणि रशियाचे जे टाईज आहेत किंवा बायलॅटरल कोणते डिसिजन घ्यायचे असतील किंवा दुसरे कोणते डिसिजन घ्यायचे असतील फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत, आपल्याला रशियाला कन्सिडर करून डिसिजन घ्यावे लागणार होते. कारण मग त्या आपल्या डिफेन्सच्या भरपूर गोष्टी त्यांच्यावर रिलाय करत होत्या. अशा ओव्हर रिलायन्सला टाळण्यासाठी, डायव्हर्सिफिकेशन करण्यासाठी इंडियाने काय केलं मग? यूएस बरोबर अग्रीमेंट्स केले. यूएस कडून आपण डिफेन्स इम्पोर्ट करायला लागलो. पण यूएसचा पण इश्यू असं होतं की यूएस भरपूर जणांना डिफेन्स एक्सपोर्ट करतो. मग त्याच्यामध्ये पाकिस्तान सुद्धा येतो. मग पाकिस्तानला डिफेन्स हार्डवेअर झालं किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या ते सुद्धा एक्सपोर्ट करतो. मग आपण फ्रान्सकडून सुद्धा घेतो. बरोबर. मग त्याचबरोबर आपण दुसरा अजून एक देश कोणता होता? इस्रायल. आता इस्रायल आणि इंडियाचं कसं होतं की इंडियाला पाकिस्तान वगैरे ते थ्रेट झाला, चायनाचा थ्रेट झाला. इस्रायल आणि पाकिस्तानचे कोणतेच बायलॅटरल टाईज नाहीयेत. इस्रायल आणि चायनामध्ये तेवढे खूप जास्त टाईज नाहीत डिफेन्सच्या बाबतीतले. त्याच्यामुळं जो माल आपण इस्रायलकडून घेतो डिफेन्स हार्डवेअर वगैरे, तो माल आपल्याला शुअर राहतो की तो माल कधीही पाकिस्तानकडे पोहोचणार नाही. त्याच्यामुळे इंडिया आणि इस्रायलच्या बाबतीत जे डिफेन्स एक्सपोर्ट आहेत, डिफेन्स टाईज आहेत, ते खूप जास्त स्ट्राँग आहेत. कारण त्याच्यामध्ये एक ट्रस्ट आहे की आपल्या जे एनिमी म्हणा किंवा ॲडव्हर्सरी कंट्रीज असतील त्यांच्यापर्यंत ते हार्डवेअर वगैरे कधीच नाही पोहोचणार. बरोबर. मग स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट सीपीजी आहे. त्याच्यामध्ये सांगितले की इंडिया हॅज बीन इस्रायल्स लार्जेस्ट डिफेन्स कस्टमर फॉर सेव्हरल इयर्स. बरोबर. मग इस्रायलचं जे डिफेन्स कस्टमर सगळ्यात मोठा इंडिया झालेला आहे. बरोबर. त्याच्यामध्ये किती आहे? 34% ऑफ इस्रायल्स टोटल आर्म्स. इस्रायल जेवढं टोटल एक्सपोर्ट करतं डिफेन्सच्या बाबतीतली, त्यातले 34% एकट्या इंडियाला एक्सपोर्ट करतो. बरोबर. त्याच्यामुळे इंडिया सुद्धा इस्रायलसाठी महत्वाचा कंट्री बनतो. आणि हे कधीचा काळाला सांगितलं? 2020 ते 2024 मध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर स्टार्टिंगला कसं होत होतं की इंडिया केवळ इम्पोर्ट करत होता इस्रायलकडून. म्हणजे इस्रायलमध्ये कोणती न्यू टेक्नॉलॉजी असेल, मिसाईल असेल, काही असेल, आपण फक्त इम्पोर्ट करत होतो. हळू-हळू इंडिया आणि इस्रायलचे टाईज जे आहेत डीपन होत गेले. त्याच्यामुळे काय करायला लागलो आपण? आपण को-डेव्हलप करायला लागलो गोष्टी. त्याच्यात प्राईम एक्झाम्पल कोणतं येतं की बराकेट जी मिसाईल होती, एअर डिफेन्स सिस्टम होती, ती आपण को-डेव्हलप केली होती इस्रायल बरोबर मिळून. बरोबर.
त्याचबरोबर आपण काय करत होतो त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर नंतर आपल्याला कळलं की आपल्याला स्ट्रॉंग आणि इम्परमेबल एअर डिफेन्स सिस्टीम पाहिजे, बरोबर. मग ते कशासाठी मिशन सुदर्शन चक्र जे आहे आपलं, त्याच्या अंडर आपल्याला एक स्ट्रॉंग एअर डिफेन्स सिस्टीम पाहिजे. त्याच्यामुळे आपण काय करतोय, को प्रोडक्शन ऑफ आयन बीम सुरू करतो. आता आयन बीम काय, मग त्याच्यामध्ये 100 किलोवॅट क्लास हाय एनर्जी लेझर सिस्टीम केपेबल ऑफ इंटरसेप्टिंग ड्रोन्स, रॉकेट्स अँड मोटर्स इफिशियन्सी अँड कॉस्ट इफेक्टिव्हली, बरोबर. मग त्याच्यामध्ये प्रीसाठी अजून कोणते कोणते पॉईंट येतात, जसं आपण म्हणलं की ते झालं. त्याच्यानंतर मिशन सुदर्शन चक्र इंडियाचं काय ते झालं. आणि त्याचबरोबर जे आहे आयन बीम. आता ह्या गोष्टी झाल्या, हे आपल्याला प्रीसाठी विचारलं जाऊ शकतं. जसं आपल्याला माहिती की डिफेन्स बद्दल आता कंटिन्युअसली प्रश्न विचारले लागतात युपीएससी. त्याच्यामुळे मग ह्या ज्या गोष्टी झाल्या यांच्याबद्दल प्रीमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता एवढंच आहे का फक्त, की इंडिया आणि इस्रायल फक्त डिफेन्सच्या बाबतीतच स्ट्रॉंग पार्टनरशिप आहे का, तर तसं नाहीये. इंडिया आणि इस्रायलची जी पार्टनरशिप आहे सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये पण भरपूर आहे. जसं झालं की 35 सेंटर्स ऑफ एक्सेलन्स होतं ते इंडियामध्ये तयार केलेत. त्याच्यामध्ये काय करायला लागते की हाय क्वालिटी अँड हाय डेन्सिटी प्रोडक्शन ऑफ फ्लॉवर्स, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स. मग त्याच्यामध्ये मँगो, सायट्रस, लिची, डेट, पाम, पोमरग्रॅनेट अँड बी केमिंग हे ह्यांची क्वालिटी वाढवण्यासाठी, त्यांचे प्रोडक्शन अजून जास्त वाढवण्यासाठी इंडियामध्ये सेंटर ऑफ एक्सेलन्स सुरू केलेत. त्याचबरोबर अजून कोणत्या कोणत्या गोष्टी झाल्या आपल्या, त्यांनी 2022 मध्ये हरियाणा बरोबर आणि 2024 मध्ये राजस्थान बरोबर एक अग्रीमेंट साईन केलेत इस्रायलनी. ते कशासाठी केले होते, की मॅनेजमेंट अँड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट आणि कॅपॅसिटीसाठी केले होते. त्याचबरोबर एआयचं रॅपिडली इमर्जिंग जे आहे त्याच्यासाठी, त्याचा वापर करण्यासाठी, त्याची क्वालिटी वाढवण्यासाठी सुद्धा इंडिया आणि इस्रायलमध्ये हे ॲग्रीमेंट झालेत. आता दुसरी जी गोष्ट आहे जी प्रीसाठी इम्पॉर्टंट आहे, की इंडिया आणि इस्रायलचा जो ट्रेड आहे, तो आतापर्यंत किती होता, तो तेवढा ट्रेड नाही. 2024-25 मध्ये किती होता तो, $3.75 बिलियन एवढाच ट्रेड होता, बरोबर. मग त्याच्यामध्ये मर्चंडाइज ट्रेड, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, डायमंड्स, पेट्रोलियम, केमिकल्स, बरोबर. त्याचबरोबर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, हायटेक प्रॉडक्ट्स, कम्युनिकेशन, मेडिकल इक्विपमेंट हे सुद्धा होतं. आता आता प्रीमध्ये काय विचारलं जाऊ शकतं, की रिसेंटली 2025 मध्ये इंडियाने बरेच ट्रेड अग्रीमेंट्स एफटीए साईन केलेले आहेत. मग ते जॉर्डन असेल, न्यूझीलंड असेल, युके असेल, बरोबर. आता रिसेंटली EU बरोबर सुद्धा केलं. मग आपल्याला माहिती की एफटीएची साईन आहे, एफटीए मेजरली साईन करते. मग विचारलं जाऊ शकतं की इंडिया आणि इस्रायलचा सुद्धा एफटीए साईन झालाय का, बरोबर. तर मग आपल्याला न्यूज काय त्याची, की इंडिया आणि इस्रायलमध्ये नोव्हेंबर 25 मध्ये की बेसिक जे रेफरन्सेस असतील, बेसिक टर्म्स वगैरे जे असतील फ्री ट्रेड अग्रीमेंटच्या, त्या साईन झालेल्या आहेत. पण एक ऑफिशियल एफटीए अजून साईन नाही झालेला. म्हणजे कोणत्या गोष्टींवरती आणि कोणत्या कोणत्या अटींवरती आपण एफटीए लॉन्च करणार आहोत, आपण एफटीए करूयात, या टर्म्स वरती एक मत झालेलं आहे. पण अजून एफटीए साईन नाही झालेला. सो हा प्रीसाठी महत्वाचा मुद्दा आहे, की एफटीए अजूनपर्यंत साईन नाही झालेला. सो ह्या गोष्टीसाठी सुद्धा म्हणजे इंडिया आणि इस्रायलचा जो एफटीए तो साईन व्हावा, त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी असतील त्या अजून इंट्रोड्यूस व्हाव्यात, इंडिया आणि इस्रायल दोघांना फायदा व्हावा, यासाठी सुद्धा मोदीजींची ही जी व्हिजिट आहे इस्रायलची ती महत्वाची आहे, बरोबर. त्याचबरोबर आपल्याला माहिती की इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, आयमेक कॉरिडॉर जो आहे, जो इस्रायलमधून पास होणार आहे इंडियामधून युरोपपर्यंत जो जाणार आहे, बरोबर. मग त्या कॉरिडॉरच्या पुढचे जो त्याचं काम आहे ते कुठपर्यंत आहे, कसं आहे, त्याला अजून कसं ग्रो करता येईल, त्याच्यातून ट्रेड वगैरे किंवा कनेक्टिव्हिटी अजून कशी सुधारता येईल, यासाठी सुद्धा ही व्हिजिट महत्वाची आहे. त्याचबरोबर अजून कोणत्या कोणत्या आहेत? आता दुसरा मुद्दा कोणता राहतो मग गाझाच्या बाबतीतला, बरोबर. इस्रायल आणि गाझामध्ये टेन्शन्स आहेत आणि इंडियाचा जो ऑफिशियल स्टान्स आहे, की इंडियाचा स्टान्स आहे की टू नेशन्स थेरी इंडिया प्रपोज करतं, की त्या एरियामध्ये दोन नेशन्स तयार व्हावेत. एक पॅलेस्टाईनचा असेल आणि दुसरा असेल इस्रायलचा, बरोबर. मग तिथं जर गाझाचा इश्यू चाललाय, तिथं जसं इंडियाचा जो रोल आहे, की इंडिया एक स्ट्रॉंग नेशन म्हणून उभा राहिलं. त्याचबरोबर इंडियाची गाझा बरोबर सुद्धा किंवा पॅलेस्टाईन बरोबर सुद्धा चांगले रिलेशन्स आहेत. इस्रायल बरोबर सुद्धा रिलेशन्स आहेत. त्याचबरोबर त्या एरियातले जे अरब कंट्रीज आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा इंडियाचे चांगले रिलेशन्स आहेत. त्याच्यामुळे इंडिया एक स्ट्रॉंग वेटेज किंवा स्ट्रॉंग सेइंग पॉवर तिथं होल्ड करतो. त्याचबरोबर इंडिया आणि बोर्ड ऑफ पीसमध्ये जे डोनाल्ड ट्रम्प यांनी हे तयार केलं होतं, त्याच्यामध्ये इंडियाने ऑब्झर्व्हर स्टेटस घेतलेलं आहे. त्यामुळे सुद्धा इंडियाची एक ऑफिशियल जबाबदारी सुद्धा वाढते, की गाझामध्ये पीस एस्टॅब्लिश होण्यासाठी इंडियाने प्रयत्न करावेत. त्याचबरोबर इंडिया आणि इस्रायल जे आहे ते हेक्झागोनल अलायन्स जे आहे त्याला प्रमोट करायचं ट्राय करते, बरोबर. मग आता हेक्झागोनल अलायन्समध्ये कोण कोण येतात, की मिडल ईस्ट येतात, त्याचबरोबर इंडिया, अरब नेशन्स, आफ्रिकन नेशन्स, मेडिटेरेनियन नेशन्स, त्याच्यामध्ये ग्रीस आणि सायप्रस येतं. त्याच्यानंतर नेशन्स इन एशिया. आता ह्या ज्या नेशन्सचे जे अलायन्स आहे त्याला आपण हेक्झागोनल अलायन्स म्हणतो. तर हा सुद्धा प्रीसाठी विचारला जाऊ शकतो पॉईंट, की
हेक्झागोनल अलायन्स जे आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते नेशन्स बद्दल बोलण्यात गेलं आहे. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत? इंडिया झालं, अरब नेशन्स झाले, आफ्रिकन नेशन्स, मेडिटेरेनियन नेशन्स, त्याच्यामध्ये ग्रीस, सायप्रस आणि नेशन्स इन एशिया. बरोबर. आता सायप्रस हा जो नेशन आहे त्याची आता इंडिव्हिज्युअली सायप्रस हा जो नेशन आहे त्याची लोकेशन, त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन ही सुद्धा प्रीसाठी इम्पॉर्टंट असू शकते. बरोबर. तर इंडिया आणि इस्रायलचे बायलॅटरल टाईज साठी आणि प्रीच्या हिशोबाने काही पॉईंट्स आहेत ते अतिशय महत्वाचं असं एक आर्टिकल होतं. पुढची न्यूज काय होती की इंडिया ट्रेड स्ट्रॅटेजी इन अ मल्टीपोलर वर्ल्ड. बरोबर. आता रायटरचं काय म्हणणं आहे की आपण 2023 मध्ये फॉरेन ट्रेड पॉलिसी आपण लॉन्च केली होती. त्यानुसार आपण टार्गेट काय ठेवलं होतं की आपले जे एक्सपोर्ट असतील 2030 पर्यंत $2 ट्रिलियन एक्सपोर्ट टार्गेट आपण ठेवलं होतं. बरोबर. त्यामुळे त्याचबरोबर आपण काय केलं की 2025 मध्ये 6.05% अॅन्युअल इन्क्रीज आपल्या एक्सपोर्टमध्ये होता. आपला टोटल एक्सपोर्ट किती होतं मर्चंडाइज आणि सर्व्हिस कंबाईन करून $825.25 बिलियन. आता हे जे काही पॉइंट्स आहेत ना, काही पॉइंट झाले की फॉरेन ट्रेड पॉलिसी बद्दलचे. त्याचबरोबर मग त्याचा नंबर किती, की मागच्या वर्षी रिसेंटली आपण किती नंबर अचीव्ह केला होता. मग त्याच्यामध्ये मर्चंडाइजचा किती होता, सर्व्हिसेसचा किती होता. हे जे पॉइंट्स आहेत ना, ते प्रीसाठी खूप महत्वाचे आहेत. हे विचारले जाऊ शकतात स्टेटमेंटमध्ये. एफ-टी-पी आपण लॉन्च केली होती. त्यानुसार मग असा विचार म्हणू शकतात, की मर्चंडाइजमध्येच केवळ आपण फक्त $825 बिलियन ट्रेड एक्सपोर्ट केला होता. जे स्टेटमेंट चुकीचं राहील कारण मर्चंडाइज आणि सर्व्हिस दोन्ही मिळून आपण केलं होतं. मग त्याच्यानंतर आपण काय केलं, की आपला जो 2030चं टार्गेट होतं ते अचीव्ह करायला काय करायला पाहिजे? मग एक्सपोर्ट वाढवायचा आहे. बरोबर? म्हणजे आपल्याला त्यांचे मार्केट ॲक्सेस मोठ्या प्रमाणात पाहिजे. मग रिसेंटली काही काळात आपण जसं माहिती आहे आपल्याला, की मोठ्या प्रमाणात आपण एफ-टी-ए साइन केले होते. मग एफ-टी-ए साइन केल्यानंतर आपण काय केलं त्याच्यामध्ये, की ट्रेड स्ट्रॅटेजी बदलली होती. निगोशिएशन वाढवले होते. मग इंडियाचं जे एफ-टी-ए नेटवर्क होतं, जे 2019 पर्यंत आपलं एक्सपोर्ट जे मार्केट होतं त्याचे 22%च होते. म्हणजे आपण जिथे एक्सपोर्ट करतो त्या कंट्रीज म्हणजे त्या कंट्रीज बद्दल फक्त 22% आपण एक्सपोर्ट होता जो एफ-टी-ए थ्रू होत होता. आता पण 2026 मध्ये आपण एवढे एफ-टी-ए साइन केले. त्याच्यामुळे 71% ऑफ आपला जो एक्सपोर्ट बास्केट आहे ते एफ-टी-एच्या अंडर येणार आहे. त्या नेशनच्या अंडर येणार आहे. त्याच्यामुळे आपला जो एक्सपोर्ट आहे ते मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी आपल्याला हेल्प होणार आहे. बरोबर? त्याच्यामुळे एक्सपोर्ट वाढला, आपलं हे टार्गेट रीच होणार. एक्सपोर्ट वाढला की आपली करन्सी जी आहे ती सुद्धा वाढणार. बरोबर. मग त्याचबरोबर आता रिसेंटली आपण कोणाकोणाबरोबर मग असे एक एफ-टी-ए केलेले आहेत. जसं युरोपियन युनियन बरोबर केलंय. आता युरोपियन युनियनच्या बरोबर ट्रेड डील जी केली त्याला आपण ती काय म्हणली तिथलचे, की मदर ऑफ ऑल डील्स असं म्हणलं गेलं होतं. त्याचबरोबर आपण कोणाबरोबर ऑस्ट्रेलिया बरोबर, त्यानंतर यू-ए-ई बरोबर केलं होतं. यू-के बरोबर, आता यू-एस-ए बरोबर. हे जे आहेत आपले, जेणेकरून काय होणार, की आपली ग्लोबल व्हॅल्यू चेन्समध्ये इम्पोर्टन्स वाढणार. हाय व्हॅल्यू मार्केट्समध्ये आपले प्रॉडक्ट्स जाणार. आणि यामुळे काय होतं, की फक्त आणि फक्त आपलं एक्सपोर्ट नाही वाढत. मग आपली जी इंटिग्रेशन आहे तिकडच्या सिस्टम बद्दल, तिकडच्या प्रॉडक्ट्स बरोबर, ती सुद्धा वाढणार. त्याच्यामुळे आपली प्रॉडक्ट्सची क्वालिटी जास्त वाढणार. आपल्याला पण इम्पोर्ट जास्त गोष्टी भेटणार. त्याच्यामुळे आपल्याला जे कस्टमर्स आहेत त्यांना सुद्धा चांगल्या चांगल्या गोष्टी जास्तीत जास्त भेटत राहणार. मग ह्या ज्या गोष्टी त्या हिशोबाने म्हणजे एफ-टी-ए आणि आपली हे फॉरेन ट्रेड पॉलिसी जी होती एफ-टी-पी यांच्या रिलेशनमध्ये आणि इंडियाची जी मल्टीपोलर वर्ल्डमध्ये ट्रेड स्ट्रॅटेजी आहे त्यासाठी एकदम महत्वाचं असं आर्टिकल होतं जे आपल्याला GS3 मेन्समध्ये इकॉनॉमीमध्ये आपल्याला महत्वाचं ठरणार आहे. पुढची न्यूज काय होती? द इव्हॉल्विंग नेचर ऑफ ट्रेड अग्रीमेंट्स. बरोबर. तर स्टार्टिंगला कसं होतं की आता जसं आपल्याला माहिती की रिसेंटली युएसचे जे डोनाल्ड ट्रम्प जेव्हा प्रेसिडेंट झाले त्यांनी काय केलं की भरपूर देशांबरोबर त्यांचा ट्रेड डेफिसिट आहे. त्याच्यामुळे युएसला खूप नुकसान होतं. बाकीचे देश भरपूर फायदा उचलतात युएसचा. त्याच्यामुळे त्यांनी टॅरिफची धमकी दिली भरपूर देशांना, की नाही, नाही तुम्हाला तुमच्यावर टॅरिफ लावतील. तुम्ही प्रॉपरली एक ट्रेड अग्रीमेंट करा. जेणेकरून एक इक्विटेबल ट्रेड इस्टॅब्लिश झाला पाहिजे. बरोबर? याच्या थ्रू त्यांनी भरपूर ट्रेड अग्रीमेंट्स करून घेतले. पण आता युएस या ट्रेड अग्रीमेंट्सला काय म्हणतं? अग्रीमेंट्स ऑन रेसिप्रोकल ट्रेड. ART असं युएसए त्यांना म्हणतात. आणि नॉर्मली जेव्हा आपण EU वगैरे बरोबर ट्रेड अग्रीमेंट केले त्यांना आपण काय म्हणतो फ्री ट्रेड अग्रीमेंट्स. बरोबर. त्याच्यामुळे युएसए आणि इंडियाचं जे ट्रेड अग्रीमेंट चालू आहे ते आपलं एफ-टी-ए का नाही ते कोणत्या कॅटेगरीमध्ये पडणार आहे? अग्रीमेंट्स ऑन रेसिप्रोकल ट्रेड. बरोबर. आता ही जी आहे नवीन टर्म अग्रीमेंट ऑन रेसिप्रोकल ट्रेड ही टर्म आतापर्यंत होती का म्हणजे ओव्हरऑल ग्लोबली तर अशी कोणतीही टर्म एक्झिस्टच करत नव्हती. बरोबर. त्याच्यामुळे एक नवीन टर्म इंट्रोड्यूस केली होती युएसने. मग त्याच्यामुळे जे WTOचे रूल्स रेग्युलेशन्स होते, एक सिस्टीम होती, त्याला एक नवीन अँगल मिळाला होता. मग हे जे इव्हॉल्विंग नेचर आहे ट्रेड अग्रीमेंटचं त्याच्याबद्दलचं हे आर्टिकल आहे.
किंवा जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड गॅट आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जेव्हा सुरू झालं होतं, तर त्यांनी काय केलं की नॉन डिस्क्रिमिनेटरी ट्रेडिंग रेजिम सुरू करण्यासाठी त्यांनी मोस्ट फेवर्ड नेशन रूल एक सुरू केलं होतं. याच्या अंतर्गत काय येतं की तुम्ही समजा एखाद्या देशाला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देऊन त्याच्याबरोबर काही बायलॅटरल ट्रेड करत असतात, बायलॅटरल अग्रीमेंट्स करून त्या ट्रेडला अजून सुकर करायचा प्रयत्न करत असतात, तर तेच रूल बाकीच्या सगळ्याच्या WTOच्या कंट्रीजना अप्लाय होणार. बरोबर. मग हा जो रूल आहे मोस्ट फेवर्ड नेशनचा रूल, हा प्रीसाठी विचारला जाऊ शकतो. तर मग हा रूल होता. बरोबर. पण आपण हे जे रूल्स आहेत आपण FTA वगैरे साईन करतो ते विदिन लिमिट येतात का WTOच्या? नाही, ते त्याच्या प्लस येतात. बरोबर. त्याच्यामुळे ती गोष्ट वेगळी झाली. त्याच्यानंतर प्रेफरन्शियल ट्रेड अग्रीमेंट नंतर सुरू झाले होते, त्या गोष्टी झाल्या. मग त्याच्यामध्ये पण सुद्धा काही नवीन रूल्स इंट्रोड्यूस केले होते त्यांनी की तुम्हाला कस्टम युनियन्स आणि त्याचबरोबर फ्री ट्रेड एरियाज हे इंट्रोड्यूस करावे लागतील प्रेफरन्शियल ट्रेड अग्रीमेंट्सला. त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी काही कंडिशन टाकल्या होत्या. मग हे जे इव्हॉल्विंग नेचर होतं ते आपल्या परत GS3 इकॉनॉमिक्समध्ये वर्ल्डच्या बाबतीत, मग वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, आता आपल्याला माहिती की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कंटिन्युअसली न्यूजमध्ये. एक म्हणजे की डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफमुळे की जर समजा एक नेशन, स्ट्रॉंग नेशन USA सारखा या पद्धतीने युनिलॅटरल टॅरिफ लावून ट्रेड अग्रीमेंट्स करून घेत असेल, या पद्धतीने युनिलॅटरल टॅरिफ लावणार असेल, तर मग जे आपण ग्लोबल सिस्टीम म्हणून म्हणतो, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जी आपण एस्टॅब्लिश केली, ज्याच्या अंतर्गत आपण नेशन मधले जे वाद असतात ट्रेड रिलेटेड ते सॉर्ट करण्याचा प्रयत्न करतो. मग त्या ऑर्गनायझेशनचा फायदा काय ओव्हरऑल? बरोबर. मग त्याचबरोबर USA परत जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स होते त्याच्यातून एक्झिट घेतली होती. मग WTO त्याच्यात असं एक आहे. मग WTOचा रोल काय आहे? त्यानंतर मग जे ट्रेड अग्रीमेंट्स इव्हॉल्व्ह होत गेले, या सर्व अँगलने WTO बद्दल आपल्याला मेन्समध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि त्याचबरोबर हे जे काही पॉइंट्स आहेत प्रेफरन्शियल ट्रेड अग्रीमेंट्स बद्दल किंवा मोस्ट फेवर्ड नेशन रूल बद्दल, हे जे काही रूल पॉइंट्स आहेत ते प्रीसाठी सुद्धा इम्पॉर्टंट असतात. पुढचं आर्टिकल काय होतं, डज द डेटा ऍक्ट डायल्यूट द राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट. जसं आपण कंटिन्युअसली म्हणलं की परत परत न्यूज येते की DPDP ऍक्ट जो आहे आपला, बरोबर, DPDP कोणता, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट, त्याच्यामुळे राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट जो आहे आपला सिटीजन्सचा, तो हॅम्पर होतोय का, त्याच्याबद्दलची एक आर्टिकल होतं. जो मेन्स मध्ये विचारला जाऊ शकतो त्याच्यावरती क्वेश्चन की की याच्यावरती कसा बॅलन्स साधायचा. त्याचबरोबर काही काही गोष्टी जे आहेत या ऍक्ट बद्दल, DPDP ऍक्ट बद्दलच्या, या प्रीसाठी विचारला जाऊ शकतात. त्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकते की कोणत्या कोणत्या फंडामेंटल राईट्स वरती आणि कशा कशा पद्धतीने काही प्रॉब्लेम्स किंवा काही इन्फ्रिंजमेंट येत आहेत का, हा सुद्धा पॉईंट प्रीसाठी विचारला जाऊ शकतो. पुढची पुढची न्यूज होती, इंडिया US वज्रप्रहार जॉईंट एक्सरसाइज बिगिन्स इन हिमाचल. बरोबर. सो मिलिटरी एक्सरसाइज बद्दल काही काही कधी कधी क्वेश्चन विचारते UPSC. ते इंडिया आणि US ची 16th एडिशन ऑफ इंडिया US जॉईंट स्पेशल फोर्सेस एक्सरसाइज वज्रप्रहार बिगॅन ॲट द स्पेशल फोर्सेस ट्रेनिंग स्कूल इन बलोक, हिमाचल प्रदेश. आता ही झाली प्रीसाठी पॉईंट की कोणतं होतं, 16th एडिशन होती, त्याच्यानंतर स्पेशल फोर्सेसची होती आणि ही मिलिटरी वाली होती. बरोबर. आता तुम्ही सांगा की समजा इंडिया आणि US मध्ये नेव्ही लेवलवरती आणि एअरफोर्समध्ये कोणती मिलिटरी एक्सरसाइज, कोणती एक्सरसाइज होती का, आणि ती होत असेल तर ती कोणती आहे, त्याचं नाव काय, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर दुसरं अजून एक काय सांगितलं त्याच्यातच की 7th इंडिया जपान जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज धर्म गार्डियन गॉट अंडर वे इन उत्तराखंड. बरोबर. मग इंडिया आणि जपानमध्ये जी मिलिटरी एक्सरसाइज होती तिचं नाव काय, धर्म गार्डियन, आणि ती कोणती एडिशन होती, 7th एडिशन होती, जी उत्तराखंडमध्ये रिसेंटली झाली होती. बरोबर. पुढची न्यूज काय होती, सेंटर इन्क्रीजेस MSP फॉर जूट बॅट टू ₹75 पर क्विंटल. बरोबर. आता आपल्याला माहित पाहिजे की सगळ्यात बेसिक पासून की MSP काय आहे, कोण करतं, त्याच्यात सांगितलं की कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स. बरोबर. आफ्टर अ मीटिंग ऑफ ट्यूजडे इन्क्रीज द MSP ऑफ रॉ जूट फॉर 2026-27. मग आता कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स ही काय आहे, ती फक्त MSP रिलेटेड आहे का, मग ती MSP ची रेट वाढवती का, ती रेकमेंडेशन देते, जर रेकमेंडेशन देते तर मग ते बाइंडिंग आहेत का ऍडवायझरी आहेत. बरोबर. ह्या गोष्टी झाल्या. त्याचबरोबर MSP मध्ये अजून कोणते कोणते प्रॉडक्ट्स आहेत ते झालं. त्याच्यानंतर FRP काय राहतो, हे सुद्धा माहिती आपल्याला पाहिजे. पुढची न्यूज काय होती की कमिटीज टू प्रोब रिपीटेड फेल्युअर्स ऑफ PSLV सेज इस्रो. बरोबर. जसं आपल्याला माहिती की PSLVचं C62 जे आहे ती तिसरी वेळ होती की जे फ्लॉप गेलं होतं, त्याचं ऍक्सिडेंट झाले होते.
की त्याच्यावरती मग प्रोब त्याच्यावरती रिपीटेड फेल्युअर जे आहे त्याच्यावरती चौकशी केली जाणार आहे असं इस्रो म्हणतं. त्याच्यामुळं PSLV 662 C62 जे आहे ते काय आहे त्याच्याबद्दल कम्प्लीट इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. मग त्याच्यामध्ये कोणतं होतं की कोणतं फ्युएल वापरलं तर सॉलिड आहे, लिक्विड आहे, ते झालं. इंजिन जे झालं. बरं त्याचबरोबर त्याची वेट कॅरिंग कॅपॅसिटी किती आहे? ती कोणत्या जी आपली जी आहे स्पेसमध्ये की किती किलोमीटर पर्यंत जाऊ शकते, कोणत्या लेव्हलमध्ये की कोणत्या ऑर्बिटमध्ये ती सॅटेलाइट्स लॉन्च करू शकतात, कोणते किती हेवी सॅटेलाइट लॉन्च करू शकतात का? मग त्याच्यामध्ये जे टाइप असतात, बरोबर मग कम्युनिकेशन सॅटेलाइट झाले, त्या झाल्या, की कोणते सॅटेलाइटमध्ये लॉन्च करू शकतात, ही सुद्धा इन्फॉर्मेशन ट्रीसाठी महत्वाची. चालेल? थँक यू.